तुम्ही कितीही आम्हा दोघांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न केलात ना, तरी सिद्धू आणि भावनामध्ये तुम्ही अंतर आणू शकत नाही. आम्ही दोघं लढणार, तेही एकमेकांच्या साथीने. हा सिद्धिराज संपतराव गाडेपाटलाचा शब्द आहे. काय बघितलत ना निलांबरी बाई, जरा मनावरती घ्या. दरवेळा ही बाहेरची पोरगी काही ना काहीतरी करते आणि मला एकटीलाच माझा घसा कोरडा करावा लागतो. आणि तुमच्या सासूबाई गप्पच्या गप्प. काहीतरी करा. बोलतं करा त्यांना. आजी, या केसबद्दल आईंचे कान भरण्यासाठी माझ्याकडे एक उत्तम शस्त्र आहे आणि आता वेळ आलीये ते शस्त्र बाहेर काढण्याची. तेव्हा आता आजी तुम्ही बघाच, भावनाने टाकलेले फासे कसे तिच्यावरच पलटतात ते. जानू, आई, be careful. जावई बापू, हो मला कळलंच नाही हो. कसा दिवा कलंडला आणि कसं तेल सांडलं. नशीब तुम्ही वेळेवर आलात आणि तुमच्या हातून तेल सांडला होता का? हो हो चुकून. आई, तुमची मुलगी प्रेग्नेंट आहे आणि जो जिना ती रोज वापरते त्या जिन्यावर तुमच्या हातून तेल सांडलं होतं. चुकून झालं जावई बापू. अहो मी तर दुपारात घेऊन निघाले होते वर आणि अचानक मलाच कळलं नाही हो कसं झालं ते. सासूबाई बघा ना, दिवा कलंडला तेल सांडलं. अपशकुन तर नाही ना? लक्ष्मी, अगं अपशकुन वगैरे काही नसतं. तेल सांडलं हेच भयंकर आहे, बाकी काही नाही. हो ना, म्हणून मी ताबडतोब कपडा आणायला गेले होते पुसून काढायला, पण तेवढ्यात आपली आणि तुम्ही नसताना ती पडली असती तर? मी रोज तुमच्यावर तिची जबाबदारी टाकून ऑफिसला जातो आणि तुम्ही अशी काळजी घेताय तिची. नाही, तुमचं बरोबर आहे. चूकच झाली, मला खरंच माफ करा. पण आपण एक काम करूया जावई बापू, ताबडतोब आपण ना जान्हवीची राहण्याची व्यवस्था खालच्या खोलीत करूया. हो, म्हणजे असं काही पुन्हा व्हायलाच नको. हा चालेल ना सासूबाई? यापुढे शांत, रडणं थांबव.
हे बघ, काहीही घडलेलं नाहीये, सगळं काही व्यवस्थित आहे. आई नशीब ते आले आणि तुला काही हो, तू शांत हो, तू रडणं थांब. मी ठीक आहे. हं. जयंत, मला तुझ्याशी बोलायचं जरा वर चल. मी असं म्हटलं, मला तुझ्याशी जरा बोलायचंय, वर चल. हं? आई, येतो. तू सांभाळून पण आपण तुझी व्यवस्था खालीच कर. हो आई, हो आले मी. ये जय. तू ठीक आहेस ना? हो आई. जाऊ भाऊ, पुन्हा असं होणार नाही खरंच. नाही, तुमचं बरोबर आहे, मी काळजीपूर्वक सगळं करायलाच पाहिजे. वेंदळ्यासारखं. सासूबाई, देवाची कृपा, देवाची कृपा की आपल्या जानूला काही झालं नाही. सिद्धू, सिद्धू कुठे? ते फोनवर कोणाशी तरी बोलायला खाली गेलेत. तुझ्या केस संदर्भातच कोणाकडे तरी मदत मागत फिरत असेल माझा लेक. तसंही दिवसभर तुझीच कामं करतो. नाही, मी नाही. नाही, मला तुझ्या स्पष्टीकरणाची काहीही गरज नाहीये भावना. माझ्या मुलाने तुझ्या मागे पुढे केलं ना तरी मला त्यात काही दुःख नाहीये. हा, आधी मला वाईट वाटायचं जेव्हा मी तुमचं लग्न स्वीकारलंच नव्हतं. पण एका क्षणी माझ्या लक्षात आलं की माझा मुलगा तुझ्या प्रेमात इतका वाहवत गेलाय की माझ्या विरोधाला काही किंमतच नाहीये. असो, मला दुःख फक्त ह्याच गोष्टीचं वाटतंय की माझा मुलगा तुझ्यासाठी इतकं काही करतो पण तरीही तुझ्या मनात त्याच्याबद्दल यत्किंचितही भावना नाहीये. अहो नाही काकू, असं नाहीये. सिद्धिराज इतका हक्काचं दुसरं कोणीच नाहीये माझ्या आयुष्यात. तू म्हणतेस तर तसं असेलही, पण अजूनही सिद्धूचा तो नवरा म्हणून स्वीकार केलाच नाही. खोटं आहे का हे? बघितला, तुझ्या गप्प राहण्यातच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणि हेच खटकतं मला. नाही, मान्य आहे मला की माझ्या मुलाने जबरदस्ती तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, पण अनिच्छेने का होईना तू लग्न केलंसच ना. गृहप्रवेश करून ह्या घरात आलीसच ना तू. अगं, मग मान्य केलेलं लग्न स्वीकारायला काय हरकत आहे?